कारागृहात असून सुद्धा भोंदू खरातची कमाई ही सुरूच आहे। रिंग रोड भूसंपादनामध्ये खरातला आता 3 कोटी रुपये मिळणार आहेत आणि 2 भूसंपादनामधून कोट्यवधी रुपये त्याला मिळतील। भूसंपादनामध्ये गवळणे पाथर्डी या भागातली जागा आहे। तर भोंदू अशोक खरातवर दररोज वेगवेगळे गुन्हे दाखल होतात, रोज कोर्टामध्ये हजर केले जाते। विविध पोलीस स्टेशन्समध्ये तो सध्या फिरतोय। मात्र कारागृहात असून सुद्धा पोलिसांच्या अटकेत असून सुद्धा त्याची कमाई मात्र सुरू असल्याचं पुढे आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून आणखी या संदर्भातले तपशील जाणून घेऊया। योगेश, रिंग रोडच्या भूसंपादनाच्या माध्यमातून अजूनही त्याला कोट्यवधी रुपये मिळतात। कशा पद्धतीनं कारागृहामध्ये असून सुद्धा त्याची कमाई सध्या सुरू आहे? अशोक खरातनं मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी ही अगदी महत्त्वाच्या भूसंपादन होणाऱ्या प्रकल्पांच्या आजूबाजूला घेतलेल्या आहेत, हे निदर्शनास येतं आहे। नाशिक शहरातला रिंग रोड होणार हे त्याला आधीच माहिती होतं आणि रिंग रोड कुठे होणार, कसा होणार याचा सुद्धा प्लॅन त्याच्याकडे पूर्ण रेडी होता, नकाशा पूर्ण रेडी होता आणि त्यामुळे त्या नकाशाच्या अनुसरून त्याने अनेक जमिनी या रिंग रोडच्या अवतीभोवतीला गुंतवणूक करून ठेवलेल्या आहेत। निश्चितच काही महसूलमधले महत्त्वाच्या पदावरचे अधिकारी त्याच्यासोबत होते आणि त्यामुळेच त्याला हे सगळं कळालेलं आहे। आपण जर बघितलं तर उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांना सुद्धा या प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलेलं आहे आणि अभिजित भांडे पाटील सुद्धा या भूसंपादनामध्ये त्याचे सहकारी असल्याचं दिसून येतं आहे, भागीदार असल्याचं दिसून येतं आहे। नाशिकमध्ये जो रिंग रोड होतोय त्यामध्ये तृप्तबाला आणि सृष्टी आणि त्याचबरोबर अभिजित भांडे पाटील यांची पत्नी प्रीती या तिघांचंही एक जमीन आहे आणि ती जमीन जवळजवळ 4 आर या ठिकाणी भूसंपादित होणार आहे आणि त्यासाठी जवळजवळ 1.5 ते 2.25 कोटी रुपये या तिघांना या ठिकाणी मिळणार आहेत। दुसरी जर आपण बघितलं तर अशोक खरात आणि कल्पना खरात यांची एक जमीन गवळणे भागामध्ये आहे, ते जमिनीचं सुद्धा भूसंपादन होणार आहे। त्याच्यात सुद्धा जवळजवळ 1.5 कोटी रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। त्यामुळे आपण जर बघितलं तर धनलाभ हा सातत्यानं आता अशोक खरातला सुरू आहे त्याच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून। त्याला जी दूरदृष्टी गुंतवणुकीतली होती त्या दृष्टिकोनातून त्याने शिर्डी एअरपोर्ट, त्याचबरोबर हॉटेल व्यवसायासाठीच्या जमिनी, लॉनसाठीच्या जमिनी, दुकानं अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी गुंतवणूक केल्या आहेत आणि त्यातून त्याला सातत्यानं कमाई ही होताना दिसते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ईडी आता या सर्व उत्पन्नाकडे किंवा या धनलाभाकडे लक्ष देणार का याचा सुद्धा चर्चा जी आहे ती आता या ठिकाणी रंगलेली आहे। ठीक, धन्यवाद योगेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।